Okay, very good evening to everybody. So, welcome to the daily Hoponopono session. एक मिनिट मी माझा स्क्रीन शेअर करतो. वी विल स्टार्ट कारण आपण ऑलरेडी थोडंसं वेट केलं होतं. बट एनिवेज, सो ठरल्याप्रमाणे आपल्या बेसिक गोष्टी जवळ घ्या. कागद, पेन, एक छोटंसं आपलं रोजचं आपण जे लिहितोय आणि एक पाण्याचा ग्लास. ओके, सो गोइंग अहेड. माझा स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? जस्ट दिसला तर मला थम्सअप द्या जरा. तो 1 मिनिट. ओके, थँक्यू. परफेक्ट. सो टुडेज टॉपिक आता मी परत रिपीट नाही करत कारण आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे. HRCM. काल आपण मनीवर केलं होतं, आज आपण हेल्थवर करणार आहोत. सो आपली ही जी प्रार्थना आहे, जस्ट टू समराईज, आपण स्वतःवर करत असतो कुठल्याही बाबत. तर आजचा टॉपिक आहे हेल्थ. आपल्याकडे जे कागद पेन घेतलं असाल त्याचे 4 भाग करा. लेट्स से पहिल्या डावीकडच्या भागामध्ये आपल्या हेल्थ बाबतची खंत किंवा दुःख लिहायचंय, किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा एक काही रिग्रेट असू शकतं की आपण कळत नकळत आपल्याला माहिती असतं की हे दुःख आहे माझ्या हेल्थचं, की माझी पाठ खूप दुखते, माझी तब्येत बरी नसते, किंवा स्वतःला वेळ दिला नाहीये, सतत कामात असतो, किंवा स्वतःच्या लाईफस्टाईल बद्दल काही माहिती असतं स्वतःला पण स्वतःकडून कंट्रोल होत नाही, की जास्त गोड तिखट तेलकट खाल्लं जातं, किंवा आता बीपी आहे, शुगर आहे, काहीतरी फिजिकल फिटनेस ठेवायला हवा होता, शरीर थकवलं आणि लठ्ठपणा वाढलाय, व्यायाम टाळला, तब्येतीकडे लक्ष दिलं नाही, किंवा सततची झोपेची तडजोड केली की खूप हार्डवर्क केलं आणि त्यामुळे एकूणच मानसिकरित्या थकवा आहे, चिडचिड आहे. म्हणजे हे एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय. याच्यातलं पहिल्या रकान्यामध्ये हेल्थ बाबतची जी खंत आहे त्याबाबत लिहायचंय तुम्हाला. टॉपिक नंबर कॉलम 2 आहे, त्याच्यामध्ये आनंद. की असं असू शकतं की तुम्ही काही नेहमीच दुःखी नसाल, काही ना काहीतरी तुम्हाला आनंद असेल स्वतःच्या तब्येतीचा, किंवा तुम्ही कुठे ना कुठेतरी स्वतःला काउंटर बॅलन्स करत असाल. जी पॉझिटिव्हिटी आहे तुमच्यात हेल्थ बाबतची ती लिहायची आहे सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम मध्ये तुमचं ध्येय, की बाबा माझा रोज फिजिकल फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सरसाइज झालाच पाहिजे, किंवा 6 महिन्यात जे काही तुम्हाला वजन कमी करायचंय, किंवा दर 6 महिन्यात तुम्हाला काही मेडिकल टेस्ट करायचे ज्या रुटीनच्या आहेत, किंवा वजन नियंत्रित ठेवायचंय. कुठलंही एक ध्येय, किंवा मानसिक बाबा रोज मी मेडिटेशन 10 मिनिट्स करेन, माझा मोबाईलचा स्क्रीन टाइम मी कमी ठेवेन. समहाऊ आपण इमोशनली किंवा फिजिकली किंवा मेंटली जे आपल्या तब्येतीबाबत, जे आपल्या हेल्थ बाबत ध्येय असेल ते, आणि त्या चौथ्या रकान्यामध्ये त्यावर येणारे अडथळे, की आहारावर कंट्रोल नाहीये, व्हॉट्सअप बघितलंच जात आहे, मोबाईल बघितलाच जातोय, व्हॉट्सअपचे स्टेटस, इन्स्टा रील्स बघितलेच जात आहेत, युट्यूब बघितलंच जात आहे. सो तो आपण त्या व्यसनांवर किंवा वाईट सवयींवर कंट्रोल आणतो, हे चौथ्या कॉलम मध्ये लिहायचं. सो टू समराईज, आपल्या पेपरचे 4 कॉलम केले असतील, की हेल्थ बाबतची खंत, हेल्थ बाबतचा आनंद, आपल्या शरीराचं ध्येय की काय असलं पाहिजे. ऍज ऑन टुडे जी सिच्युएशन आहे ती आहेच, पण इथून पुढचं आयुष्य मला कसं हवंय, काहीतरी टार्गेट, काहीतरी फोकस, आणि चौथं की काय माझे अडथळे आहेत हे ध्येय अचीव्ह करण्यासाठी. ओके, सो आपण एक 5 मिनिटं घेऊया हे लिहून घेण्यासाठी. सो जस्ट टेक 5 मिनिट्स टू राईट डाऊन द थिंग्स. जस्ट टू ऍड, मग अशी फार छोटा स्क्रीन दिसला, सॉरी. व्यसन, सवयी, वैद्यकीय दुर्लक्ष, भावनिक पश्चाताप, या शरीराशी प्रेमाने नाही वागलो, हे मल्टिपल ऑप्शन जस्ट स्क्रीनवर दिसत आहेत, जस्ट टू हेल्प अँड टू असिस्ट. की ह्याच्यातलं गरजेचं नाही सगळं असेल सगळ्यांच्या बाबत किंवा कोणाबाबत, पण इम्पॉर्टंट आहे की काहीतरी लिहा ज्याच्यात आज आपल्याला वर्किंग करायचंय. इम्पॉर्टंट ते आहे.
आवाज नाही येत सर. आवाज नाही येते. येस येस, येईल. मी अजून हा चालू हा येईल. हा. थँक्यू. ओके. ओके, डोळे मिटा. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. कम्फर्टेबल जागी बसा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. डू इट वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. लास्ट टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या येणाऱ्या श्वासावर आणि जाणाऱ्या श्वासावर ठेवा. आता मी जे काही तुम्हाला सांगतोय ते नीटपणे ऐका. आपण सगळेजण आपल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील चिंतांचा सतत विचार करत असतो. त्याच्यामुळे आपण आपलं शरीर, आपलं मन एकूणच निगेटिव्ह थॉट्सने प्रोग्राम केलंय. आपल्या डोक्यात खूप प्रेशर, खूप टेन्शन आहे. त्याच्यामुळे एकूणच मेंदूतलं पाणी हे दूषित झालंय. आपल्याला माहिती आहे आपला ब्रेन, मेंदू कशाने बनलाय, तर पाण्याने बनलेला असतो. 90% पाणी आहे आपल्या ब्रेनमध्ये. तो हे पाणी स्वच्छ करणं आपलं बेसिक प्राईम मोटो आहे या मेडिटेशनचा, जे आपण कंटिन्यू करणार आहोत. तो फॉलो युअर ब्रीथ आणि माझ्या मागे म्हणा, माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी मी घेतोय. मी कबूल करतो माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काय घडतंय आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक गोष्ट ही मीच कुठेतरी आकर्षित केलेली आहे. मी यासाठी कोणालाही दोष देणार नाही. या नकारात्मकतेचा, निगेटिव्हिटीचा मी संपूर्णपणे ताबा घेतलाय आणि त्या स्वतःला मी नकारात्मकतेतून पूर्णपणे काढणार आहे. अशी कल्पना करा, आज आपण अथांग समुद्रात बोटिंग करणार आहोत, नौकाविहार. तुम्ही एका स्वच्छ मळू वाळूच्या समुद्र किनारी आत्ता आहात. जस्ट फील द ब्युटी ऑफ द ओशन. तुमच्या पायाखालची वाळू मऊ आहे. पायाला ती गुदगुल्या करते. त्या 4 पावलं चालल्यावर जो आनंद मिळतोय तो आनंद अनुभवा. जस्ट फील द टच ऑफ द सँड. ब्युटिफुल. स्माइलिंग. तुमच्या चेहऱ्यावर एक छोटस हसू येत आहे. किती छान वाटतंय त्या वाळूतून चालताना. आता तुम्ही हळूहळू समुद्राच्या जवळ जात आहात. आता समुद्राच्या लाटांचा आवाज जास्त ऐकू येतोय तुम्हाला. तो दिसणारा निळा रंग समुद्राचा, आकाश छान दिसतंय. तो निळा रंग तुम्हाला शांत करतोय. खूप सुदिंग फिलिंग देते ते आकाश, निरभ्र आकाश, स्वच्छ आकाश. आता तुमच्या समोर एक हिरे माणकांनी, फुलांनी सजवलेली, पूर्वीच्या राजे जशी वापरायची तशी एक मोठी नौका, मोठी बोट तुम्हाला नौका विहारासाठी नेते असा विचार करा. तुमच्या समोर सज्ज आहे असा विचार करा. ती बाहुबलीमध्ये ती डान्सला वापरतात तशी भली मोठी नौका. तुम्ही या नौकेत हळूहळू प्रवेश करत आहात. त्या पायऱ्या चढलात आणि शांत त्या बोटीमध्ये बसले आहे. तुम्ही ती बोट न्याहाळताय.
आजूबाजूला कटाक्ष टाकताय. किती छान आहे ही बोट. फील इट. जस्ट फील द फ्लो, द बोटिंग, तो सुंदर समुद्र, समुद्राच्या लाटा, निरभ्र आकाश. फील दॅट. सूर्य आहे, प्रकाश त्याचा त्वचेला स्पर्श करतोय, त्याची सूर्यकिरण छान वाटतायत. हवा गार आहे, पण समुद्राचा खारट मध्येच वास मिळालेला आहे. तुमचं मन खूप शांत होतंय आणि तुमचं शरीर देखील हलकं होतंय. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहात. आता आपलं ध्यान आज आपण या बोटीमध्येच करणार आहोत. आज आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मनासाठी आपण ध्यान करणार आहोत. श्वास घ्या. घेताना म्हणा, मी माझं आरोग्य स्वीकारतो. आणि श्वास सोडताना म्हणा, मी माझ्या सगळ्या चिंता मुक्त करतोय. हा प्रत्येक घेणारा श्वास हा लाटेसारखा आहे, जो आत दिसतोय, बाहेर जातोय आणि नौका हळूहळू पुढे सरकते. तुमचं मन, तुमचं शरीर त्या लयीत अजून शांत होत जात आहे. आता तुमचं लक्ष तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांकडे वळवा. अशी कल्पना करा की डोळ्यावर छान मऊ प्रकाश पडतोय. तो प्रकाश हळूहळू तेजस्वी होत जातोय. तो प्रकाश डोळ्यांना थंडावा देतोय, थकवा दूर करतोय. माझी दृष्टी खूप स्पष्ट आहे. माझे डोळे नेहमी सत्य पाहतात. माझे डोळे निरोगी आहेत. आपल्या डोळ्यांसाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपलं लक्ष कानांकडे वळवा. अशी कल्पना करा की कानांवर वेगवेगळे आवाज येत आहेत, प्रकाश पडतोय. तो मंद लाटांचा आवाज किती छान वाटतोय. तो आवाज आपल्या शांततेला जागृत करतोय. तुमच्या अंतर्मनाला तो कनेक्ट करतोय. म्हणा, मी प्रेमाने ऐकतो. माझे कान खूप संवेदनशील आणि संतुलनशील आहेत. मी सुसंवाद आणि शांती ऐकतो. आपल्या कानांसाठी आता आपण होपोनोपोनोची प्रार्थना करूया. फॉलो विथ मी. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचं लक्ष तुमच्या नाकाकडे वळवा. कल्पना करा की खूप सारा प्रकाश नाकावर पडतो आहे. एक तेजस्वी प्रकाश पडतोय जो तुम्हाला रिलॅक्स फील करवतोय. प्रत्येक श्वास तुम्ही जेव्हा जेव्हा घेताय तेव्हा अशी कल्पना करा की आता तुम्हाला खूप चंदनाचा सुगंध येतो. तो हवा हवा असणारा सुगंध तुम्हाला प्रसन्न करतो. तुम्ही मनातल्या मनात म्हणा, माझा श्वास शुद्ध आहे.
मी प्युअर ऑक्सिजन सतत घेतो आहे. मी माझ्या जीवनशक्तीचा अनुभव घेतोय. माझा श्वास खूप छान आहे. माझे नाक निरोगी आहे. रिपीट आफ्टर मी नाउ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचं लक्ष तुमच्या जिभेवर वळवा. कल्पना करा की जिभेवर एक व्हाईट लाईट पडतोय आणि तो तेजस्वी होत जातोय. तुमच्या वाणीमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आलेली आहे. तुमचे शब्द सौम्यता आणि चवीला संतुलन देतात. तुमची जीभ संतुलित आहे, निरोगी आहे. आपण वेगवेगळ्या चवींचा खूप आनंद घेतो. ते नवरस, चव, ते आवडते पदार्थ. We are lucky to have this organ in our body. आता आपण प्रार्थना करूया ह्याच आपल्या लाडक्या जीवेसाठी. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचं लक्ष तुमच्या त्वचेकडे वळवा. तुमच्या त्वचेवर वेगळाच प्रकाश पडतोय, ज्याच्यामुळे तुमची त्वचा रिचार्ज होते. तुम्हाला या त्वचेमुळेच हवेची संवेदना होत आहे. मनांमध्ये म्हणा, माझी त्वचा सुरक्षित आहे. माझ्या स्पर्शाच्या संवेदनांमुळे मला आयुष्यात प्रेमाची ऊब मिळाली आहे, जी मी नेहमीच अनुभवतो. आईच्या मिठीत, पार्टनरच्या मिठीत, बाबांच्या मिठीत, माझ्या मुलांच्या मिठीत, माझ्या मित्रांच्या मिठीत. एकूणच प्रेमाचा ओलावा या त्वचेमुळे खूप जवळचा वाटतो. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचं लक्ष तुमच्या मेंदूकडे आणि तुमच्या हृदयाकडे वळवा. अशी कल्पना करा की तुमच्या मेंदूवर आणि हृदयावर एक स्पेशल व्हाईट लाईट पडतोय, जो हळूहळू तेजस्वी होत चाललाय. आपलं हृदय आपल्या शरीराचे 2 मोठे भाग आहेत. खूप महत्वाचे प्रोसेसर आहेत. मेंदू विचार करणे, शिकणे, लक्षात ठेवणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे, तसेच सगळ्या अवयवांचा कंट्रोल करणे, सगळे कामे अचूकपणे पार पाडतो. तर आपलं हृदय शरीरात ऑक्सिजन युक्त आणि पोषण तत्वांनी युक्त असे रक्त पंप करतो. म्हणजे काय? ऑक्सिजन देतो तो आपल्या पूर्ण बॉडीला. आपल्या आयुष्यात सगळे अवयव व्यवस्थित काम करतायत. या दोघांसाठी यांचं जे अविरत काम प्रत्येक क्षणी चालू असतं, त्याबद्दल आपण त्यांना थँक्स म्हणायचे आज. Repeat after. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपल्या इतर महत्वाच्या इंटरनल ऑर्गन्सवर म्हणजे आपले लंग्स, आपल्या किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, स्टमक, ब्लॅडर, बोन्स, मसल्स, पॅनक्रियास, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, पाठीचा कणा या सगळ्यांवर एकत्रित लक्ष केंद्रित करा. अशी कल्पना करा एक त्याच्यावर प्रकाश पडतोय आणि तो तेजस्वी होऊन सगळे ऑर्गन्स परत रिचार्ज होत आहेत. या अवयवांमुळे आपले शरीर खूप उत्तम काम करू शकतायत. या अवयवांसाठी आपण एकदा होपोनोपोनो प्रार्थना करूया. माझ्या पाठी म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपल्या महत्वाच्या एक्सटर्नल ऑर्गन्सवर म्हणजे हातापायाला दिसणाऱ्या ऑर्गनवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजेच आपले 2 हात, 2 पाय, आपली मान, खांदे, केस यांच्यावर लक्ष केंद्रित करा. विचार करा त्यांच्यावर एक व्हाईट लाईट पडून हे सगळे अवयव रिचार्ज होत आहेत. तो प्रकाश खूप तेजस्वी होतोय. हे आपले शरीर हे आपले अवयव आपल्या शरीराचे अविभाज्य घटक आहेत. युजफुल गोष्ट आहे. या अवयवांसाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना म्हणूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता आपल्या मनावर लक्ष द्या. मनाला म्हणा, तू मला प्रत्यक्ष कधीच दिसत नाहीस रे, पण माझ्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहेस. तू माझ्या आयुष्यभराचा माझा सोबती आहेस. माझा खरा मित्र आहेस, खरा जीवलगा आहेस. मला तुझी खूप काळजी आहे. आता आपल्या मनासाठी आपण होपोनोपोनो म्हणूया. Sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या हेल्थ बद्दलच्या खंत आहेत, जी आपली दुःख आहेत, त्यांना डोळ्यासमोर आणणार आहोत. आता म्हणा, माझ्या मानसिक आरोग्याकडे मी नेहमीच दुर्लक्ष केलंय. माझा आहार, माझी जीवनशैली, माझी व्यसनं, माझ्या सवयी यांच्याकडे मी कधीच लक्ष दिलं नाहीये. जसे आहेत तशी मी याची जबाबदारी स्वीकारतो आणि या मानसिक शारीरिक आरोग्याच्या निगेटिव्हिटी मधून
या त्रासातून मी स्वतःला मुक्त करतोय. आय एम जस्ट throwing this all negativity out of my body. Now repeat after me. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण एक्सेल मध्ये लिहिलेल्या दुसऱ्या कागदावर लिहिलेल्या दुसऱ्या कॉलम मध्ये हेल्थ बद्दल जो काही आनंद आहे, जी काही सकारात्मकता आहे, त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आणा. आता म्हणा की माझ्या शरीरातील, माझ्या मनाबद्दलच्या ज्या काही आनंदाच्या, ज्या काही सुखाच्या, ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या मी अॅक्नॉलेज करतो. त्यांना वाढवण्यासाठी आपण आता होपोनोपोनोची प्रार्थना करूया. रिपीट आफ्टर मी. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण लिहिलेल्या तिसऱ्या कॉलम मधील हेल्थ बद्दलची असणारी ध्येय ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. जसं की स्वतःचं वजन कमी करायचंय, डाएट कंट्रोल करायचंय, जे लिहिलं असेल ते डोळ्यासमोर आणा. आता म्हणा की ही ध्येय पूर्ण करण्यासाठी मी योग्य मार्गाने प्रवास करतोय. मी माझ्या शारीरिक आणि मानसिक ध्येयपूर्तीसाठी जोमाने काम करणार. मला यातून पॉझिटिव्ह रिझल्टच मिळणार. रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता अखेरीस चौथ्या कॉलम मधील हेल्थ बद्दल असणारा तुमच्या ध्येयपूर्तीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना डोळ्यासमोर आणा. आता म्हणा की माझ्या आहारावर नसणारा कंट्रोल, माझी हार्मफुल लाईफ, माझ्या वाईट सवयी, व्यसन या माझ्या ध्येयपूर्तीच्या आड येत आहेत. असं असलं तरी ती एकूणच परिस्थितीची जबाबदारी मी संपूर्णपणे घेत आहे. मी मान्य करतो या सगळ्या गोष्टी की माझ्यात आहेत. मला या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या निगेटिव्हिटीमधनं आणि अडथळ्यामधून मी स्वतःला मुक्त करतोय. यांना नष्ट करण्यासाठी आता आपण होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. फॉलो आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता अशी कल्पना करा की त्या समुद्राच्या लाटा तुमच्याकडे येत आहेत. त्या लाटांमध्ये खूप तेजस्वी प्रकाश आहे जो तुमच्या शरीरात
पूर्ण रोमारोमांमध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा, विश्रांती आणि उपचार देतो आहे. आता जिथे शरीरात वेदना आहे तिथे त्या तेजस्वी प्रकाशाला इमॅजिन करा. असा विचार करा, समुद्रातील लाटा तिथे येतायत, थांबतायत आणि तुमची वेदना घेऊन परत समुद्रात निघून जातायत. प्रत्येक लाट तुमचं शरीर अधिकाधिक हलकं आणि निरोगी बनवत आहे. आता आपल्या दोन्ही हाताने आपल्या छातीवर प्रेस करा आणि असं इमॅजिन करा हे दोन्ही हात प्रचंड शक्तिशाली मॅग्नेट आहेत आणि ते आपल्या शरीरातील, मनातील सुरलेली सगळी निगेटिव्ह भावना खेचून घेत आहेत. एकूणच राहिलेली कण निगेटिव्ह हे पॉवरफुल मॅग्नेट खेचत आहेत. ते जड झालेले हात शरीरावर, छातीवरून काढा आणि एकमेकांवर रब करा आणि असा विचार करा की हे सगळी निगेटिव्हिटी मी या युनिव्हर्स मध्ये नष्ट करत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी मी युनिव्हर्स मध्ये फेकून देत आहे. असा विचार करा की तुम्ही संपूर्ण तणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ह, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, मोटिवेटेड, आय एम हॅपी, आय एम पॉवरफुल, आय एम व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? छानसं आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आहे. मला खूप शांत वाटतंय. तुम्ही ज्या नौकेत बसले आहात, नौका आता हळूहळू किनाऱ्याकडे परत येत आहे. तुमचं मन खूप शांत झालंय, शरीर खूप हलकं झालं आहे. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्ही किनाऱ्याकडे परतत आहात. चेहऱ्यावर एक छानशी स्माइल आणा. व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप आनंदी आहात. असा विचार करा की तुमची शारीरिक आणि मानसिक हेल्थ याबद्दलची जी सगळी ध्येय तुमची कंप्लीट झाली आहेत. तुम्ही संपूर्णपणे हेल्दी आहात, एनर्जेटिक आहात, फ्रेश आहात, स्ट्रॉंग आहात. तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. तुमचे रिपोर्ट्स बघून डॉक्टर सुद्धा एकदम चकित झालेत. तुमचं बीपी, शुगर एकदम नॉर्मल झालंय. तुमचं पेन आता एकदम नाहीसा झालेला आहे. तुम्ही एकूणच मापात आले आहात. तुमचं वजन मला हवं तेवढं झालेलं आहे. डिप्रेशन, अँझायटी, टेन्शन, प्रेशर, इतर मानसिक सगळ्या व्याधी गायब झाल्या आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. आता हा आनंद, हा आत्मविश्वास, ही शांतता, ही चेहऱ्यावरचं हसू तुम्ही आनंदाने अनुभवा. पुढचा 1 मिनिट तुम्ही शांतपणे स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधा.
ऑल राईट, परफेक्ट. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, एनर्जी जनरेट करा. तुमच्या डोळ्यांना लावा, कपाळावर लावा, चेहऱ्यावर फिरवा. हळूहळू तुमचे डोळे उघडा. बाजूला ठेवलेल्या ग्लासातलं जे चार्ज पाणी आहे ते पाणी प्या. ओके, so here comes to the end of the powerful session. All right, so thanks for joining everybody. See you tomorrow. Thanks everyone. Bye bye. See you.